हॅलो, माझे नाव हिमांशु धवन आहे। आज आपण एका रुग्णाचा प्रश्न शेअर करणार आहोत जो आपण एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करू। रुग्णाचे म्हणणे आहे की त्याने अद्याप कोणतीही चाचणी केलेली नाही, परंतु त्याला अंडकोशात वेदना होत आहेत आणि बराच काळ गर्भधारणेचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याला यश आले नाही। त्याला चिंता आहे की वेदना शुक्राणूंची संख्या कमी असल्याने किंवा वंध्यत्वामुळे होऊ शकते। आता हा एक वैध प्रश्न आहे, कारण वृषण दुखण्याची विविध कारणे असू शकतात। वृषण दुखण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संसर्ग असू शकतो। हे एपिडर्मिटिस सारख्या परिस्थितीमुळे असू शकते ज्यामध्ये एपिडर्मल थर संक्रमित होतो किंवा ऑर्किटिसमध्ये ज्यामध्ये अंडकोशातील जळजळ असते। ही परिस्थिती बॅक्टेरियल किंवा व्हायरल किंवा यीस्ट संसर्गामुळे विकसित होतात। वृषण दुखण्याचे आणखी एक कारण व्हेरिकोजमुळे असू शकते। आता हे व्हिडिओमधील चर्चेचा मुख्य मुद्दा आहे, कारण टेस्टिक्युलर पेन हे व्हेरिकोजच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे। परंतु हे समजून घेतले पाहिजे की सर्व टेस्टिक्युलर पेन कारणे व्हेरिकोजशी संबंधित नसतात, याचा अर्थ टेस्टिकल्स पेन इतर काही कारणामुळे असू शकतो। जर आपल्याला खात्री नसेल की टेस्टिक्युलर पेन व्हेरिकोज आहे की नाही, तर आपण अल्ट्रासाउंड करून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला त्या पेनमागील कारणाची खात्री होऊ शकेल। आणखी एक स्पष्टीकरण म्हणजे लक्षणे नसलेल्या व्हेरिकोसिसचा विकास जो शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या परिस्थितीला देखील हातभार लावत आहे। लक्षणे नसलेल्या व्हेरिकोजमध्ये फारसा वेदना जाणवत नाही किंवा रक्त परत जाताना कधीकधी वेदना होते। तथापि हे अद्याप शुक्राणू उत्पादन आणि गुणवत्ता यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे बाळसंभव न होण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात। हे घडते कारण व्हेरिकोजमुळे टेस्टिक्युलर तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणू उत्पादन कमी होते आणि शुक्राणूंची गुणवत्ता घटते। याव्यतिरिक्त जर आपल्याला आपल्या अंडकोशाला नुकतीच इजा झाली असेल तर ही सतत वेदना होऊ शकते जी आपल्या प्रजननक्षमतेवर दीर्घकालीन परिणाम करू शकते जर आपण त्यावर कोणतेही उपचार न घेतल्यास, किंवा जर UTI संसर्ग झाला असेल आणि त्यामुळे अंडकोशातील वेदना वाढली असेल। याचा अर्थ असा आहे की UTI संसर्ग अंडकोशात पसरला आहे। जर हे प्रकरण असेल तर आपण स्वतःची योग्यरित्या चाचणी करून घ्यायला हवी। अंडकोशात दुखण्याची चिन्हे असताना त्यामागे अनेक कारणे असू शकतात। आणि जर तुम्हाला हे वेदनाचे लक्षण जाणवत असेल तर कृपया मी सांगतो की आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही डॉक्टरांशी सल्ला घ्या, कारण सल्लामसलत घेणं तुमच्यासाठी यावेळी महत्त्वाचे आहे। समस्या सर्वात वाईट बिंदूपर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण वेळीच त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। जर आपण त्यातून बरे झालो तर ती आमच्यासाठी एक फायदेशीर परिस्थिती असेल, कारण आपण आपल्या प्रजननक्षमतेस अडथळा ठरू शकणारी एक मोठी समस्या बनण्यापूर्वी एक मोठी समस्या सोडविली आहे। म्हणून मी म्हणतो की आजूबाजूच्या कोणत्याही फिजिशियनचा सल्ला घ्या। आपण त्यांच्याशी बोलू शकता आणि आपले अल्ट्रासाउंड करून घेऊ शकता जेणेकरून वेदनाच्या कारणांबद्दल स्पष्टता येऊ शकेल। बघा, मी तुम्हाला वेदनेची कारणे आधीच सांगितली आहेत। हे एपिडर्मिटिस, इन्फ्लेमेशन किंवा व्हेरिकोसिस असू शकते। याची अनेक कारणे असू शकतात, म्हणूनच आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये। आता अनेक रुग्ण म्हणतात की ॲलोपॅथी, आयुर्वेद किंवा होमिओपॅथी त्यांना शोभत नाही। तर इथे माझा सल्ला सोपा आहे। जो उपचार आपल्याला आराम देईल तो आपल्यासाठी सर्वोत्तम आहे। आपल्याला अँटीबायोटिक्सची आवश्यकता असल्यास ती घ्या। आयुर्वेदिक उपाय मदत करत असतील तर तेही उत्तम आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बरं वाटणं आणि आपलं आरोग्य सुधारणं। जर आपल्याला टेस्टिक्युलर पेन होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। आपल्याला काही शंका असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास आपण खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता। मी आणि माझी टीम आपल्याला योग्य समाधानासाठी मदत करण्यासाठी इथे आहोत। पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत काळजी घ्या।